नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजप नेते माननीय दिनकर अण्णा पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय कार्बन नाका छत्रपती शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी अमाप उत्साहात संपन्न झाला। 29 फेब्रुवारी ही तारीख 4 वर्षानंतर येते आणि याच 29 फेब्रुवारी रोजी दिनकर अण्णा पाटील यांचा वाढदिवस असंख्य नागरिक, पुरुष, महिला व दिनकर अण्णा पाटील मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात येतो। दिनकर अण्णा पाटील हे शिवाजीनगर तसेच श्रमिक नगर या ठिकाणी राहणाऱ्या असंख्य गोरगरीब लोकांना काही ना काही मार्गाने त्यांना मदत करत असतात। परंतु श्रमिक नगर व शिवाजीनगर नव्हे तर संपूर्ण नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा यातील कोणतेही नागरिक दिनकर अण्णा पाटील यांच्याकडे काही मदत मागण्यासाठी गेले तर दिनकर अण्णा पाटील त्यांना निश्चितच मदत करतात, असे थोर दिनकर अण्णा पाटील नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण परिसरातील नागरिक व हितचिंतक व त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दिनकर अण्णा पाटील यांची सर्व धर्म समभाव अशी ओळख देखील आहे। अशा या दिलखुश व्यक्तिमत्वाचा वाढदिवस सर्व धर्माच्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। या प्रसंगी दिनकर अण्णा पाटील यांच्या वाढदिवसाचा केक समस्त नागरिक, पुरुष, महिला व नातेवाईकांच्या उपस्थितीत कापण्यात आला। तसेच यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली। अतिशय सुंदर फटाक्यांची आकाशबाजी सनई चौकडे अनेक माध्यमे दादाजी निवड सोमजीजी निवडे सर्व मित्रपरिवार व्यासपीठाच्या लेफ्ट साईडच्या खुर्च्या सर्व सेवाला इथे महाप्रसाद त्या ठिकाणी खुर्च्या बाजू करायचं आहे। मी सर्वांना विनंती करेन, मोठं सिस्टम आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या हाताने त्या ठिकाणी घ्यायचं आहे, जेणेकरून कुठलेच पंगत बसणार नाही, आपल्या स्वतःच्या हातात घ्याल तर त्या ठिकाणी काही अडचण निर्माण होणार नाही, याची आपल्याला विनंती आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, खरं सांगतो मन माझं भरून गेलं। आपलं इतकं प्रेम पाहून माझ्या जगण्याचं सार्थक झालं। एका कवीच्या 2 ओळी आज मला आठवल्या, डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं माणसात असतात। आपण आज माझ्यातलं माणूस पण पुन्हा जागवलं, माझ्या नव्या प्रवासासाठी नवं बळ दिलं। आज वरल्या डोळ्यातून माझ्या समोरची जीवाभावाची माणसं जेव्हा पाहतो तेव्हा मनात एकच विचार येतो, जर कोणी आपल्याला विचारलं या 40 वर्षात काय कमावलं, तेव्हा आजच्या या गर्दीचा मी फोटो दाखवेन आणि म्हणेन माझी जीवाभावाची माणसं हीच माझी संपत्ती, हेच मी कमावलं। सर्वांचं प्रेम खोल हृदयात साठवलं। कुटुंबातूनच आलेले अध्यात्माचे संस्कार, संत महंत साधू महाराज यांच्या पवित्र सहवासाने घडलेले विचार आणि त्यामुळे माझ्या मनात तयार झालेला समभावाचा आचार, यामुळेच माझा हा प्रवास आहे। मानवतेच्या कल्याणासाठीच माझा प्रत्येक श्वास आहे। आज आपणाशी मनातला संवाद साधताना मन थोडंसं भूतकाळात हरवलं, आठवला तो जुना काळ, जुना आपला परिसर, ते दिवस आणि आजचा हा क्षण खरं सांगतो। परिसर बदलला, प्रभागाने नवं रूप धारण केलं, पण माणसं तेच, त्यांचं प्रेम, माझ्यावरचा विश्वास अजूनही तसाच आहे। वयानुरूप चेहरे बदलले पण मनातला भाव तोच आहे। तुम्हाला सांगतो, मला जगायचं इतकंही पुरेसं आहे।
असं तुमचं प्रेम मला नेहमीच हवंसं आहे. आपण सर्व जाणतात आपला आणि परका हा भेद कधी मी केला नाही, ठेवलाच नाही. एक कुटुंब म्हणून आपण सर्व वावरत आलो, एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी साथ देत आलो. प्रभागाचा संपूर्ण चेहरा आज मी बदलू शकलो ते आपल्या सहकार्याने आणि माझ्या कुटुंबावर आपण ठेवलेल्या विश्वासाने. सकाळी जनता दरबारापासून सुरू होणारा माझा दिवस संध्याकाळी पुन्हा जनता दरबाराने संपतो. तुमच्या सर्वांच्या अडचणी सोडवणं, तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहणं हेच खरं पुण्य मी मानतो. माझी ताकद, माझं सर्वस्व इथे उपस्थित सर्वजण हे मी प्रत्येकाला अभिमानाने सांगतो. आपल्या प्रभागाचे कुटुंब प्रमुख, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या अभिचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व साधू मंत, सर्व राजकीय क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील आणि गेल्या 40 वर्षापासून ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांच्या पाठबळामुळे समोर उपस्थित सर्व महिला भगिनी, बंधू, युवक मित्र, परिवार आपल्या सर्वांच्या ताकदीमुळं, माझी आई असेल लता दिनकर पाटील, माझे वडील दिनकर अण्णा पाटील, जी काही लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आपण उपलब्ध करून त्याच्या जीवावरती ही ताकद निर्माण होते. काम करण्याचे नाशिकमध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम हे तुमच्यामुळे सर्वांमुळे होत असतात. आणि एवढं प्रेम, एवढा आशीर्वाद कुठे मिळत आहे, आमचं सर्वांचं भाग्य आहे. आज या आपल्या प्रभागाचे कुटुंब प्रमुख दिनकर अण्णा पाटील यांच्या अभिचिंतन सोहळा प्रसंगी गेल्या 23 फेब्रुवारीपासून आपण ज्यांची शिवमहापुराण कथा आयोजित केली, तशा डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांची शिवमहापुराण कथेच्या सांगता होत आहे. आणि या कथेसाठी सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व साधू महंत, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, तसेच पत्रकार बंधू आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाची एवढ्या ताकदीने आपण शोभा वाढवली. मी आपल्या सर्व महिला बंधू भगिनींचं, युवकांचं मनापासून आभार मानतो. आपले आशीर्वाद, प्रेम आमच्या पाठीशी असेच असू द्या. उंच शिखर गाठण्यासाठी आपला आशीर्वाद, प्रेमाशिवाय हे होऊ शकत नाही, मी असं या ठिकाणी नमूद करतो. आणि तसं अण्णांनी सांगितलं का हे संपूर्ण मॅनेजमेंट आयोजन माझं आहे, तसं त्यामध्ये माझे 10% आहे. पण माझ्या मागे माझ्या सोबतीने खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व युवक, ज्ञात अज्ञात, एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी आपण सर्व युवक मित्र परिवार त्या ठिकाणी मला साथ देत असतात. या प्रत्येक कार्यक्रम आपल्या सर्वांमुळे यशस्वी होत असतो. मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 भरकरांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, 18 पगड जातींसोबत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याच पद्धतीने दिनकर अण्णा पाटील, आता दिनकर पाटील हे आपल्या सर्वांच्या सोबतीने या ठिकाणी काम करत असतात. आपला आशीर्वाद, प्रेम अशा पाठीशी असू द्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी दिनकर अण्णा पाटील अभिचिंतन सोहळा समितीच्या वतीनं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी महाप्रसाद देखील आयोजन केलेलं आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. यावेळी लता दिनकर पाटील, अमोल दिनकर पाटील, कैलास दिनकर पाटील, यश कटाळे, ज्योती यश कटाळे, विष्णू दिनकर पाटील, गोकुळ पाटील, संदीप तांबे, किरण पाटोळे, नरेंद्र जाधव, नाना वाघ, विराज कोठावदे, सदानंद नाईकवाडी, अनिल गडाख, मंगेश खरोटे, विनीत सिंग, संतोष तिवारी, प्रशांत सोनार, दिलीप दंडगवाळ, हेमंत नागरे, संपत चुबळे तसेच दिनकर अण्णा पाटील मित्र परिवार, हितचिंतक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.